ठीक आहे. तर ओके. त्यामुळे डिसिप्लिन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाही. तुम्ही जे एफर्ट्स टाकता आहेत त्याच्यातून तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. तुम्ही या अगोदर बरोबर. राज्यसेवाचा अटेम्प्ट दिलाय, युपीएससीचा अटेम्प्ट दिलाय, एसटीएचा अटेम्प्ट दिलेला आहे. प्रत्येक वेळेला 1 ते 2 मार्कांनी तुमचं सिलेक्शन राहिलेलं आहे. जातो. तर हम्म. ते का होतं आहे याचा थोडासा स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करणं खूप गरजेचं आहे. आता मला आणखीन एक सांगायचं आहे यामध्ये की तुम्ही आठवड्याचं टार्गेट सेट केलेलं आहे, मग हम्म. आपण आपला अभ्यास त्या पद्धतीने होतो आहे का, किंवा त्या टार्गेट्सच्या आपण किती जवळ आहोत हेच याचं तुम्ही इव्हॅल्युएशन करता का मध्ये मध्ये? हो सर, सपोज मी एक टॉपिक घेतला. सपोज मी महाराष्ट्र भूगोल घेतला आहे आणि त्यामध्ये मी नदी प्रणाली करते आहे. तर ते नदी प्रणाली पूर्ण म्हणजे सपोज कृष्णा नदी करते, कृष्णा रिव्हरचं करते. तर ते मी पूर्ण करून घेते. एक त्याला म्हणजे जेवढा वेळ लागतोय मला म्हणजे माझ्या कॅपॅसिटीनुसार, तर ते मी लागू देते एक 2-3 दिवस. आणि मग नंतर काय करते, की त्याच्यावर आलेले प्रश्न तर पहिलेच बघते पीवायक्यूज आणि नंतर मग प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते. मग त्याच्यानुसार मला कळतं, की माझा अभ्यास म्हणजे कुठं मी कमी पडते, कुठं माझं काय राहिलंय. आणि जर मला म्हणजे टॉपिक मला पूर्ण व्यवस्थित झालाय आणि क्वेश्चन आलाय आणि मला ते जमत नाही, तर लगेच टेन्शन येतं, की बाबा मी कुठं म्हणजे भीती वाटते असं मनात, की बाबा एवढं करून मला तो क्वेश्चन का येत नाही. असं माझं म्हणजे असं अनालिसिस असतं. ओके. मला सांगा, तुम्ही टॉपिकची यादी तयार करता का? प्रत्येक किंवा टॉपिकमध्ये किती संकल्पना आहेत, या संकल्पनांची यादी तुम्ही तयार करताय का? नाही सर, तेवढं मायक्रो नाही करत. फक्त अच्छा. टॉपिकचं नाव लिहिते हम्म. बुकवर, बस तेवढंच. अ, ओके. आतापर्यंत तुमची अभ्यास करायची पद्धत कशी होती? म्हणजे समजा टॉप टू डाऊन अप्रोच होता तुमचा, किंवा हम्म. पुस्तकं घ्यायची, पुस्तकांचं वाचन करायचं, मग प्रश्नांकडे जायचं, असा आपला हा. अप्रोच होता, हा. बरोबर? बरोबर. आता तुम्ही त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करा. कारण की ही परीक्षा कशाची आहे? ही अभ्यासाची परीक्षा आहे का? नाही. नाही. कोण किती तास अभ्यास करू शकतो, कोण किती उत्तम अभ्यास करू शकतो, याचं परीक्षा आहे का? नाही. ही हम्म. परीक्षा आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची. कमीत हम्म. कमी वेळामध्ये मॅक्सिमम क्वेश्चन्स कोण सॉल्व्ह करतं आणि कोण जास्तीत जास्त क्वेश्चन बरोबर सॉल्व्ह करतं, याची ही हम्म. परीक्षा आहे. यासाठी हम्म. तुमचं क्वेश्चन्सचं जे सॉल्विंग आहे ते वाढवा. सो वेलकम पूजा, आजच्या या काउन्सिलिंग सेशनमध्ये तुम्हाला मी, वेलकम सर. येस, तर मेंटरशिपचा तुम्हाला फॉर्म पाठवला होता. त्याच्यामध्ये येस सर. तुमचं अभ्यासाचं जे नियोजन आहे, अभ्यासातला जो परफॉर्मन्स आहे यासंबंधी काही प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला हम्म. विचारलेले होते. तर त्याचा बरोबर. मी आणि माझ्या टीमने अभ्यास केला आणि त्याच्या हम्म. आधारावर तुम्हाला काही महत्त्वाचे फीडबॅक आता मी देणार आहे. ठीक आहे. हम्म. सो सगळ्यात पहिलं तुमचं बॅकग्राऊंड आपण बघूयात, की तुम्ही हम्म. BSc फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन तुम्ही घेतलेलं आहे, राईट? येस सर. आणि रिटेल मॅनेजमेंटमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्याच्यातही तुम्हाला डिस्टिंक्शन आहे. येस राज्यसेवेचा सर. आणि युपीएससीचा तुम्ही एक एक अटेम्प्ट दिलेला आहे, आणि एसटीएचा पण एक एक अटेम्प्ट दिलेला आहे, बरोबर? हा. हा. राज्यसेवाची किंवा युपीएससीची मेन्स तुम्ही दिलेली आहे का? नाही सर, युपीएससी माझी 3 मार्कांनी गेली होती. जीएस सी सॅट माझं पूर्ण क्वालिफाईंग होतं, पण जीएस मध्ये 3 मार्कांनी मी कमी झाले होते. बरं. आणि राज्यसेवा मी क्लासच युपीएससी साठी जॉईन केला होता. तर पूर्ण माझा युपीएससीचा स्टडी झालेला होता. आणि एमपीएससी मी ट्रायल म्हणून दिला होता. मला म्हणजे एमपीएससी काय असते हेच माहिती नव्हतं. तर तो पहिला अटेम्प्ट होता एमपीएससीचा. म्हणून त्याचं पण सीसॅट क्वालिफाईड होतं, पण जीएस मध्ये मी गेलेली म्हणजे तेवढे मार्क नव्हते मला. आणि तेही निगेटिव्ह मार्किंग झाल्यामुळे म्हणजे मार्क भेटले नाही. बरं. ओके. मग हम्म. आता जे तुम्ही प्रिपरेशन करत आहात, हे तुम्ही फुल टाइम हम्म. करत आहात? फुल टाइम म्हणजे सर एक 4 to 5 आवर्स काढू शकते म्हणजे काढते आता मी सध्या, पण पुढे जाऊन मला अजून वाढवायचं आहे. आणि हेच आता फुल टाइम करते मी, पण फॅमिली वगैरे सगळं सांभाळून. अच्छा, म्हणजे आपलं मॅरेज झालेलं आहे आणि तुमच्या ज्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या सांभाळून तुम्ही येस, करतात. येस. येस. फुल टाइम येस. विचारतं म्हणजे तुम्ही जॉब वगैरे करून करताय का? का- नाही, नाही, जॉब नाही, पण हाऊस वाईफ आहे. ओके, ओके. म्हणजे एक हाऊसवाईफ हम्म. असणं हाच एक एक प्रकारे फुल टाइम जॉब आहे. आणि ते तर आहे. हे सगळं सांभाळून तुम्ही करताय, खूप चांगली गोष्ट आहे. आता तुमच्या रिस्पॉन्सेसकडे आपण येऊयात, तुम्ही जे उत्तरं दिलेले आहेत. हम्म. सगळ्यात पहिला प्रश्न होता की रोजचा जो तुमचा अभ्यास आहे,
हा रोज तुम्ही हम्म. सरासरी किती तास करता. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक जे उत्तर दिलेलं आहे 4 to 6 hours, बरोबर. हम्म. ओके. सो तुम्हाला आता तुम्ही राज्यसेवाला टार्गेट करत आहात 1 महिन्यानंतर, म्हणजे जवळजवळ 50 ते 52 दिवस आता शिल्लक आहेत. तुम्हाला हम्म. थोडंसं अभ्यासाचं जे टायमिंग आहे ते वाढवावं लागणार आहे. हम्म. ठीक आहे. ओके. 4 ते 6 तास हे सफिशियंट नाही याची तुम्हाला कल्पना आहे का? हो आहे सर. ओके. तर हे आपल्याला ॲक्नॉलेज करावं लागेल. तुम्हाला 4 ते 6चं पासून थोडंसं वाढवून तुम्ही 7 ते 8 तास किमान अभ्यास केला पाहिजे. ओके. ठीक आहे. म्हणजे याच्यात तुम्हाला मी असं नाही हम्म. म्हणत की तुम्ही एकदम 10 ते 12 तास अभ्यास करा. म्हणजे 6 ते 7 तास तुम्ही आत्ता करता आहे, 4 ते 6 तास, आणि त्याचं हम्म. एकदमच तुम्ही 10 ते 12 तास करा असं मी तुम्हाला म्हणत नाहीये. थोडंसं हम्म. तुम्हाला डेली बेसिसवर थोडं थोडं अर्धा तास 1 तास वाढवून तुमचं अच्छा. जे फॅमिलीचं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अर्धा तास मॅनेज करायचा मागे पुढे करून हळूहळू तुम्ही एक ते दीड हम्म. तास ह्याच्यामध्ये इन्क्रीज करायचं. बरोबर. तर करू शकता तुम्ही. ट्राय करेन सर. अच्छा. आता करा तुम्ही ट्राय. तुमचं जे आत्ताचं जे वेळापत्रक आहे अभ्यासाचं, दिवसभरातून तुम्ही अभ्यासाला किती वेळ देता, कसा देता, यानुसार तुम्ही एक एक टाइम टेबल बनवलेला आहे का? टाइम टेबल बनवला होता, पण तो फॉलो होत नसल्यामुळे मग मी म्हणजे थोडंसं मला निगेटिव्हिटी येते, की आज होत नाहीये, उद्या होत नाहीये. तर मग मी जेवढं म्हणजे जसं मला जमेल तसं मी करते. पण मला काय करायचं आहे, ते मी एका वहीवर लिहून पूर्ण काढलंय. मला उद्या काय करायचं आहे, मला उद्या कोणते कोणते टॉपिक मला वाचायचे आहेत, ते मी केले. पण टायमिंग नाही, हाच टायमिंग, तोच टायमिंग मध्ये बसायचं असं नाही जमत आहे. मी तसं करून बघितलं, पण तसं होत नसल्यामुळे मी ते स्टॉप केलं. पण मी टॉपिक एका वहीवर काढते लिहून, आणि ते टॉपिक झाले की मी टिक करते. म्हणजे मला कळतं की बाबा मी कुठं कमी पडते. असं मी करते. टाइम टेबल नाही सेट केलेला आहे. ठीक आहे. तर थोडीशी हं. फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे टाइम टेबलमध्ये. तंतोतंत टाइम टेबल मिनिट टू मिनिट फॉलो करणं हे प्रत्येकासाठीच अशक्य आहे. हां, परंतु हां. परंतु जर टाइम टेबल तुम्ही फॉलो केला असेल, म्हणजे बनवला असेल, हं, तर मॅक्सिमम हं. त्याला फॉलो करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हं, हं, हं. आता 1 तास, ओके. 1 महिना तुमच्याकडे आहे, एक 50 दिवस आहेत हं. तुमच्याकडे. तर किमान आता परीक्षा जवळ आलेली आहे, तर तुम्ही थोडंसं डेडिकेशन देऊन तुमच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत वाढवायची. त्याला अशा पद्धतीने मॅनेज करा. तुमच्या घरच्यांना विश्वासात घ्या आणि त्या पद्धतीने हं, हं, हं. तुम्हाला टाइम टेबल ते मॅनेज करायचं. म्हणजे त्या रोजच्या ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत किमान त्या तरी पूर्ण हं. झाल्याच पाहिजे, याचा ओके. तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर फ्लेक्झिबल आहे तुमचं टाइम टेबल, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, या सांभाळून तुम्हाला अजून 1 ते 1.5 तास अभ्यास वाढवायचा आहे. ठीक ओके. आहे. त्यानंतर तुमचं जे रेग्युलरच्या ज्या गोष्टी आहेत, की तुमच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा फिक्स आहेत का, तर त्याला तुम्ही हो म्हणून असं उत्तर दिलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. आता हे जे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत, की तुमची अभ्यासाची वेळ ठरलेली आहे का, तुमच्या झोपायच्या वेळा उठण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत का, हे प्रश्न याच्यासाठी विचारलेले आहेत की डिसिप्लिन आपल्यामध्ये किती आहे. नो हं, मॅटर हं, हं. तुम्ही कॉलेजला जात असाल, तुम्ही हाऊसवाईफ असाल, गृहिणी असाल किंवा व्यवसाय करणारे असाल, जर हं, स्पर्धा हं. परीक्षांचा अभ्यास करून तुम्हाला यश संपन्न करायचं असेल, तर थोडीफार हं, हं, डिसिप्लिन हं. आपल्याला अंगी बाळगावी लागेल. ठीक आहे. तर ओके. त्यामुळे डिसिप्लिन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाही. तुम्ही जे एफर्ट्स टाकता आहेत त्याच्यातून तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. तुम्ही या अगोदर बरोबर. राज्यसेवाचा अटेम्प्ट दिलाय, UPSCचा अटेम्प्ट दिलाय, STAचा अटेम्प्ट दिलेला आहे. प्रत्येक वेळेला 1 ते 2 मार्कांनी तुमचं सिलेक्शन राहिलेलं आहे. जातो. तर हं, हं, हं. ते का होतं आहे याचा थोडासा स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करणं खूप गरजेचं आहे. आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं वय अजून म्हणजे वाढल्यानंतर जेव्हा आपल्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी येतात, तेव्हा मुळात अभ्यास करण्याची थोडीशी क्षमता आपली कमी कमी होत जाते. मग त्यामुळे बरोबर. ती क्षमता कशी वाढवायची. आता वय वाढलं म्हणजे अभ्यास करू शकत नाही असं काहीच नाहीये. याच्या हं, अगोदरही हं, हं. तुमच्यासारख्या अनेक महिलांनी परीक्षांचा अभ्यास करून यश मिळवलेलं आहे. मग हं, हं. याच्यामध्ये मार्ग असा आहे की तुम्हाला टाइम टेबल स्ट्रिक्टली फॉलो करून डेडिकेशननी तुमचं जे शेड्यूल आहे ते स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे. डिसिप्लिन अंगी बाळगायचे.
अच्छा. अभ्यासाची वेळ जर तुमची ठरलेली असेल तर तुम्हाला तुमचं हं, जे ब्रेन आहे ते त्या ठराविक पिरियडमध्ये ऍक्टिव्ह राहणार. हं, हं. पूर्व परीक्षेचं जर तुम्हाला टाइम टेबल माहिती असेल तर साधारणतः सकाळी 9 ते 12 या पिरियडमध्ये परीक्षा असते, बरोबर. बरोबर. राज्यसेवा राज्यसेवा 2 तासाची असते, कंबाईन 1 तासाची असते. ठीक आहे. हं. राज्यसेवा असेल म्हणजे 2 पेपर असतील एका दिवसात, तर सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 5 या 2 ते पिरियडमध्ये 4. हं. असे 2 पेपर असतात. ठीक आहे. तर बरोबर. त्या पिरियडमध्ये तुमचं माइंड ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. हं, हं. तर आपली जी बायोलॉजिकल क्लॉक आहे, आपलं जे मेंटल क्लॉक आहे, ते त्या पद्धतीने सेट झालं पाहिजे की त्या पिरियडमध्ये ओके. जास्तीत जास्त आपलं माइंड ऍक्टिव्ह राहून जास्तीत जास्त आपल्याला त्यातून आउटपुट काढता आलं पाहिजे. हं, हं. तर यासाठी तुमच्या अभ्यासाच्या वेळा ह्या फिक्स करा की अ, तुमचं जे आता वेळापत्रक आहे ते मला एकदा तुम्ही लिहून पाठवा की कसं तुम्ही दिवसभराचं शेड्यूल फॉलो करता. त्याच्यामध्ये ओके. शक्यतो अभ्यासाची वेळ बदलू नका. अच्छा. हां, सकाळचा जो पिरियड आहे ते 3 तास आणि दुपारचे 3 तास याला प्राधान्य देऊन ठीक आहे. तुम्ही रोज 3 तास काढू शकत नाहीये. सकाळच्या पिरियडमध्ये तुम्हाला धावपळ असते, मुलांची तयारी असेल, हजबंड असतील, सासू सासरे असतील, अनेक जबाबदाऱ्या असतात. तर एखाद दिवशी मागे पुढे झालं तर काही हरकत नाही. परंतु तुम्ही हं, प्रयत्न हं. करा की त्या पिरियडमध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी जास्त राहील. ओके. दुपारच्या पिरियडमध्ये जसं राज्यसेवा परीक्षा असेल तर दुपारी सीसॅटचा पेपर असतो. तर दुपारी तुमचं ब्रेन बरोबर. जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असलं पाहिजे. हं, हं. दुपारी तुम्हाला अंकगणित सॉल्व्ह करायचं आहे, कॉम्प्रिहेन्शनचे पॅसेजेस सॉल्व्ह करायचे, तर तुमचं वाचनाचा स्पीड, तुमचा अलर्टनेस हा चांगला राहायला हं. पाहिजे. यासाठी त्या पिरियडमध्ये ती ती गोष्ट करण्याची सवय तुम्ही डेव्हलप करा. आता दुपारी सीसॅटचा ओके. पेपर आहे ना, तर दुपारी 2 ते 4 तुम्ही सीसॅटचीच तयारी करा. अच्छा. इथून पुढे 1 महिना तुम्ही जर त्या पद्धतीने तुमचं शेड्यूल बनवलं तर तुम्हाला ओके. अल्टिमेटली एक्झाममध्ये फायदा होईल. ओके. ओके सर. हं, हं. त्यानंतर आता अभ्यासाची जागा, तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की अभ्यासाची जागा फिक्स आहे का. तर प्रयत्न करा की एका ठराविक जागेवर अभ्यास करायचा प्रयत्न करा. तुम्ही जितक्या जागा बदलाल किंवा आज टेबल खुर्चीवर अभ्यास केला, उद्या कुठेतरी बेडरूम मध्ये अभ्यास केला, परवा गादीवर बसून अभ्यास केला, तेव्हा खाली बसून अभ्यास केला, जसं तुमचं अभ्यासचं वातावरण बदलेल तसं तुम्हाला हं, हं. सेटल व्हायला वेळ लागेल, कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप ओके. व्हायला वेळ लागेल. सो प्रयत्न करा की एक जागा कोणती तरी निवडा आणि त्याच्यावर तुमचा अभ्यास कंटिन्यू करा. ओके. ठीक आहे. ओके आता सर. पुढचा जो प्रश्न होता की एका बैठकीत तुम्ही किती तास अभ्यास करता, त्याच्यात तुम्ही खूप बरोबर उत्तर दिलेलं आहे की 2 ते 3 तास तुम्ही एका बैठकीत अभ्यास करता. सेम कंटिन्यू ठेवा. शॉर्ट ब्रेक्स घेत चला मध्ये, 10 मिनिटाचे, 15 मिनिटाचे. तुम्ही जे मध्ये एक मी प्रश्न विचारला होता की टाइम टेबल आम्ही बनवतो पण ते फॉलो होत नाही किंवा जे टार्गेट्स बरोबर. आपण ठेवतो ते अचीव होत नाही. मी ते मागे सांगायचं राहून गेलं माझं की एक 2-3 दिवसात तुम्हाला एक मी यूट्यूबवर व्हिडिओ येणार आहे की शेड्यूल कसं बनवायचं आणि ते कसं फॉलो करायचं, त्याला स्टिक कसं राहायचं आणि आपण जे हं, टार्गेट हं. ठेवतो ते अचीव कसं करायचं, याच्यासाठी काही टेक्निक्स हं, हं. दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघा. त्याच्यानंतर काही दिवसानंतर ब्रेक्स आपण जे घेतो अभ्यासामध्ये, तर त्या ब्रेकचं युटिलायझेशन कसं करायचं, ब्रेकचं मॅनेजमेंट कसं करायचं, याच्यावर पण एक व्हिडिओ आपल्या युट्यूबवर येणार आहे, तो पण तुम्ही बघा. जेणेकरून तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. या महिन्याभरामध्ये तुमचं जे परफॉर्मन्स आहे, तुमचा अलर्टनेस आहे, हा पीकवर असतो. वाढेल. जशी हं, हं, जशी हं. परीक्षा जवळ येते तसं तसं तुमचा अभ्यासाचा स्पीड वाढतो, तुमचं मेंटल अलर्टनेस वाढतं, तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा. ठीक आहे. ओके. हं. त्यानंतर ओके, तुम्ही आठवड्याचे टार्गेट्स ठेवता, बरोबर, अभ्यासाचे. हं. ते हं. टार्गेट्स कम्प्लीट होतात का तुमचे? अभ्यासाचे टार्गेट जर एक वाटत. म्हणजे दर आठवड्याला कधी-कधी होतं, कधी होत नाही. म्हणजे एखादा पॉइंट राहून जातो. कधी-कधी पूर्ण पॉइंट झालेले असतात. मग नेक्स्ट आठवड्यामध्ये तो राहिलेला पॉइंट मी कव्हर करून घेते, असं होतं.
ठीक आहे, काही हरकत नाही. हे हा. फ्लेक्झिबिलिटी ठेवायला पाहिजे तशी. तसं जर होत असेल, हम्म. पूर्ण 100% टार्गेट कम्प्लीट होईलच असं अपेक्षा नाही आहे. असं नाही. हम्म. थोडंसं मागे पुढे झालं तरी चालणार आहे. आता जेवढ्या हम्म. मोठ्या मोठ्या गव्हर्नमेंट्स असतात, त्यांचे टार्गेट्स वेळेवर कम्प्लीट होत नाही, तर त्याच्यामुळे आपण ते इंडिव्हिज्युअल आहे. तर एक 10 ते बरोबर. 15%, 20% आपलं टार्गेट नाही जरी झालं तरी पुढच्या वीकमध्ये त्याचा मागोवा घेणं खूप गरजेचं आहे. हम्म. ठीक आहे. सो ही खूप हा. चांगली गोष्ट आहे तुमच्या याच्यामध्ये, की तुम्ही आठवड्याला टार्गेट सेट करता, त्याला अचीव करायचा प्रयत्न करता, आणि ते अचीव का नाही झालं याचा पण तुम्ही रिव्ह्यू घेता. तुमचं ते मागील आठवड्याचे टार्गेट काय होते ते सविस्तरपणे सांगा. याच्यामध्ये तुम्ही खूप व्यवस्थित तुमचे टार्गेट्स मला लिहून पाठवलेले आहेत. लिहिलेली आहे. हा हा. तो जसं तुम्ही ते नोटबुक मेंटेन करत आहात, ते रेग्युलर बेसिसवर, डेली बेसिसवर ते तुम्ही करा. आता मला आणखीन एक सांगायचं आहे मध्ये, की तुम्ही आठवड्याचं टार्गेट सेट केलेलं आहे. मग हम्म. आपण आपला अभ्यास त्या पद्धतीने होतो आहे का? किंवा त्या टार्गेट्सच्या आपण किती जवळ आहोत हेच याचं तुम्ही इव्हॅल्युएशन करता का मध्ये मध्ये? हो सर, सपोज मी एक टॉपिक घेतला. सपोज मी महाराष्ट्र भूगोल घेतला आहे आणि त्यामध्ये मी नदी प्रणाली करते आहे. तर ते नदी प्रणाली पूर्ण म्हणजे सपोज कृष्णा नदी करते, कृष्णा रिव्हरचं करते. तर ते मी पूर्ण करून घेते. एक त्याला म्हणजे जेवढा वेळ लागतोय मला म्हणजे माझ्या कॅपॅसिटीनुसार, तर ते मी लागू देते एक 2-3 दिवस. आणि मग नंतर काय करते, की त्याच्यावर आलेले प्रश्न तर पहिलेच बघते पीवायक्यूज आणि नंतर मग प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते. मग त्याच्यानुसार मला कळतं, की माझा अभ्यास म्हणजे कुठं मी कमी पडते, कुठं माझं काय राहिलंय. आणि जर मला म्हणजे टॉपिक मला पूर्ण व्यवस्थित झालाय आणि क्वेश्चन आलाय आणि मला ते जमत नाही, तर लगेच टेन्शन येतं, की बाबा मी कुठं म्हणजे भीती वाटते असं मनात, की बाबा एवढं करून मला तो क्वेश्चन का येत नाही. असं माझं म्हणजे असं अनालिसिस असतं. आता याच्यात दोन भाग आहेत. एक तर तुम्ही जे टार्गेट ठेवलेलं आहे, समजा तुम्हाला एक हम्म. विषय कंप्लीट करायचा आहे, किंवा 2 चॅप्टर कंप्लीट करायचे आहे आठवड्याभरामध्ये, हम्म. किंवा 10 चॅप्टर कंप्लीट करायचे आहेत. ते बघत राहणं, की आठवड्याभरात आपण ठेवलंय टार्गेट, पण हे अचीव होईल की नाही, हे हम्म. रेग्युलर पाहत राहणं खूप गरजेचं आहे, डेली. हम्म. आणि हम्म. दुसरं तुम्ही जे म्हणतात आहे, की मी अभ्यास करते पण ते हम्म. मला समजलं नाही, किंवा अभ्यास केल्यानंतर त्याचे प्रश्न मला येत नाही, हा प्रश्न. हो. परत एक वेगळा हम्म. आहे. हा परत एक हम्म. परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनचा वेगळा भाग आहे. तर हा पण अच्छा. महत्वाचा आहे. हम्म. आपण जो काही अभ्यास केलेला आहे त्याचा उपयोग आपल्याला किती झाला, आपल्याला कन्सेप्ट नेमके किती कळाले, हे बघण्यासाठी रेग्युलर एमसीक्यू वाचणं खूप गरजेचं आहे. एमसीक्यू ओके. वाचणं ही तुमची सतत प्रोसेस असणं खूप गरजेचं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वाचले पाहिजेत. मग हम्म. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ओके. अनालिसिस करून तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि मग अभ्यास केल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे एमसीक्यू तुम्ही त्या टॉपिकवर सॉल्व्ह केलं पाहिजे. बरोबर. तर मला आता सांगा तुम्ही, की डेली तुम्ही पीवाय क्यूचं अनालिसिस करता का प्रत्येक विषयाचं? डेली नाही होत. आठवड्यातनं एक 2-3 दिवस, 2-3 वेळा म्हणजे जसं जसं टॉपिक आहे तसं तसं मी बघते. ठीक डेली आहे, नाही काही वाचणं हरकत होत. नाही. डेली नसेल तरी वाचणं हो, तरी कुठलाही टॉपिक घेण्याच्या अगोदर तुम्ही त्याचं हम्म. पीवायक्यू अनालिसिस करता का? येस सर. ओके. येस. सो हे खूप गरजेचं आहे. प्रत्येक टॉपिकचं मायक्रो अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. हम्म. प्रत्येक घटक असेल, समजा इतिहास असेल, तर कोणत्या कोणत्या हम्म. घटकांवर, कोणत्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात. हो. मग त्याच्यामध्ये मग कोणत्या संकल्पना आहेत, कोणत्या घटना आहेत, कोणत्या संस्था आहेत, कोणत्या संघटना आहेत, कोणत्या चळवळी आहेत, कोणते स्वातंत्र्य सेनानी आहेत, प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारला जातो. मग बरोबर. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ट्रॅक करणं खूप महत्त्वाचं आहे. मग असं प्रत्येक विषयाचं तुम्हाला करायचं आहे. ओके. विज्ञान असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, हे हे सतत तुम्हाला करायचं. मग आता मला ओके. सांगा, की मग तुम्ही एमसीक्यू म्हणजे अभ्यास झाल्यानंतर एमसीक्यू सॉल्व्ह करता का, आणि ते कुठून करता? हा. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचे माझ्याकडे पुस्तक आहेत. सो तर माझा प्रश्न असा होता. प्रश्नसंच आहे माझ्याकडे. आणि आता आजकाल YouTube वरती पण म्हणजे येत आहेत की प्रश्न हम्म. म्हणजे प्रत्येक याच्यावरचे, तर ते पण मी सॉल्व्ह करते. ओके. मला सांगा, तुम्ही टॉपिकची यादी तयार करता का? प्रत्येक किंवा टॉपिकमध्ये किती संकल्पना आहेत, या संकल्पनांची यादी तुम्ही तयार करताय का?
नाही सर, तेवढं मायक्रो नाही करत. फक्त अच्छा. टॉपिकचं नाव लिहिते हम्म. बुकवर, बस तेवढंच. टॉपिकचं नाव लिहित असताना तुम्ही मागच्या 10 वर्षात हे बघा की त्या टॉपिकच्या अंतर्गत किती संकल्पनांवर प्रश्न आलेले आहेत, किती अच्छा. कन्सेप्ट वर प्रश्न आलेले आहेत, किती फॅक्ट्स विचारल्या गेलेल्या आहेत, कोणती फॅक्ट विचारली गेलेली आहे. ओके. ठीक आहे. आता उदाहरणार्थ ओके. विज्ञानामध्ये जर तुम्ही बघितलं तर काही पदार्थांवर प्रश्न विचारले जातात. काही हम्म. मानवनिर्मित पदार्थ असतात किंवा काही नैसर्गिक पदार्थ असतात. काही आता बायोलॉजी किंवा जीवशास्त्र म्हटलं तर त्याच्यामध्ये काही जाती प्रजाती असतात. बेडकांची बरोबर. प्रजाती असेल किंवा फुलपाखरांची नवीन स्पेशीज असतील, असे काही असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर दैनंदिन जीवनातील काही पदार्थ असतात. उदाहरणार्थ गन पावडर असेल, धुण्याचा सोडा असेल, खाण्याचा सोडा असेल, गन हम्म. पावडर असेल, पेनॉफ्थेलिन हम्म. असेल, अशा बऱ्याच टॉपिक्सवर प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर या हम्म. कन्सेप्टची यादी तुम्ही बनवा की मागच्या 10 वर्षात अशा ओके. किती कन्सेप्ट, ही एक एक संकल्पना मी तुम्हाला सांगितली. ओके. ठीक आहे. या संकल्पनांची यादी बनवा आणि त्यानुसार बघा की संभाव्य अतिसंभाव्य संकल्पना कोणत्या आहेत. जर हम्म. चालू घडामोडींमध्ये स्पेशीजवर प्रश्न विचारला जात असेल तर तुम्ही हा. बघा की चालू घडामोडीमध्ये कोणत्या नवीन स्पेशीज आता आलेल्या आहेत, त्यांची चर्चा होते आहे अच्छा. किंवा न्यूजमध्ये आलेला आहे. मग आता इतिहास असेल तर मागच्या 10 वर्षातला ट्रेंड जर आपण बघितला तर 2015-16च्या अगोदर रवींद्रनाथ टागोर, हम्म. बालगंगाधर हम्म. टिळक, महात्मा गांधी, हम्म. जवाहरलाल नेहरू, हम्म. अ, यांच्याबद्दल जास्तीत जास्त प्रश्न विचारायचे. ठीक आहे. बरोबर. समाजसुधारकांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, हम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हम्म. विठ्ठलरामजी आंबेडकर, शिंदे, रानडे. रानडे हम्म. यांच्यावर प्रश्न विचारायचे. 2015-16 नंतर याच्यामध्ये काय चेंज झालेलं आहे तर दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत, दुसऱ्या फळीतले जे हम्म. स्वातंत्र्य सेनानी आहेत, उदाहरणार्थ हम्म. महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी कोण, यांचे हम्म. समकालीन कोण, रानडे यांचे समकालीन कोण, राजर्षी शाहू महाराजांचे हम्म. समकालीन कोण, हम्म. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. दुसऱ्या फळीतले महाराष्ट्रामध्ये कोणी कोणी जबाबदारी घेतली कोणत्या कोणत्या चळवळीची, किंवा काँग्रेसचं अधिवेशन जेव्हा महाराष्ट्रात होणार होतं तर त्याची जबाबदारी कोणावर होती महाराष्ट्रामध्ये. हम्म. मग फिरोजशाह मेहता असतील, बदरुद्दीन तयबजी असतील, के टी तेलंग असतील, असे जे नावं आहेत की जे क्वचित हम्म. आपल्याला दिसतात, ओके. अशांवर ट्रेंड शिफ्ट झालेला आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक बरोबर. विषयामध्ये प्रत्येक घटकामध्ये संकल्पना यांची तुम्ही यादी बनवा. जसं आता अच्छा. इतिहासामध्ये संस्था आहेत, ऐतिहासिक संस्था आहेत. आर्य समाज असेल, हम्म. परमहंस मंडळी असेल, प्रार्थना समाज असेल, बरोबर. बॉम्बे असोसिएशन असेल, पुणे सार्वजनिक सभा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल, आर्य महिला समाज. तर अशा पद्धतीने जेवढ्या संस्थांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत मागच्या 10 वर्षामध्ये, तेवढं सेपरेट करायचंय का सर ते? त्यांची यादी बनवा. आणि मग अच्छा. इतिहासाचा अभ्यास करताना गाठाळ सरांचं जे पुस्तक आहे किंवा अनिल हो. कठारे सरांचं जे पुस्तक आहे, हो, दोन्ही. ह्याच्यामध्ये अजून अशा किती उदाहरणं दिलेल्या आहेत याची यादी हम्म. बनवा. म्हणजे मागच्या दहा अच्छा. वर्षात जर समजा या 10 संस्थांवर प्रश्न येऊन गेलेला आहे, मग हम्म. अजून गाठाळ सरांच्या पुस्तकात, कठारे सरांच्या पुस्तकात अजून अशा कोणत्या कोणत्या संस्था दिलेल्या आहेत, अजून अशा कोणत्या कोणत्या नेत्यांची नावं दिली आहेत की ज्यांनी विशेष कामगिरी केलेली आहे. कार्य केलंय. हा हा. सेनापती बापट असतील, हम्म. तर ओके. स्वातंत्र्य सेनानी, चळवळी, नेते, असे संस्था, यांच्यावर तुम्ही यांची यादी तुम्ही तयार केली पाहिजे. लिस्ट तयार करायची होती. येस. इकॉनॉमिक्समध्ये आकडेवारी कशावर विचारलेली आहे, मग दरडोई हम्म. उत्पन्नावर संबंधी आकडेवारी विचारली आहे का, इम्पोर्ट एक्सपोर्ट हम्म. बद्दल आकडेवारी विचारली आहे का, बरोबर. जीडीपी ची आकडेवारी विचारलेली आहे का, नेमकी आकडेवारीमध्ये नेमकी कोणत्या कॅटेगरीमध्ये आकडेवारी विचारलेली आहे, हे तुम्ही बघितलं हम्म. पाहिजे. शासकीय योजनांवरचे व्हिडिओज मी काही दिवस अगोदर शेअर केले होते की ज्याच्यामध्ये मागच्या 10 वर्षात शासकीय योजनांवर किती प्रश्न येऊन गेले, मागच्या 6 वर्षात हम्म.
कोणत्या कोणत्या शासकीय योजनांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग कोणत्या हम्म. योजनेवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले आतापर्यंत, कोणत्या प्रकारच्या हम्म. योजनांवर प्रश्न विचारले गेले. आता उदाहरणार्थ मोस्ट हम्म. कॉमन म्हणजे काय, महिला आणि बालविकास संबंधी ज्या काही योजना आहेत त्यांच्यावर जास्त फोकस असतो. मायनॉरिटी, हम्म. SC ST, OBC, विकलांग किंवा दिव्यांग यांच्यावर फोकस असतो. तर या प्रत्येक खात्याच्या ज्या काही योजना आहेत त्यांची यादी बनवा, त्या यादी करून मग त्यांचा अभ्यास करा. अच्छा. तर अशा माझा पद्धतीने इथंच चुकतंय. हा मायक्रो टॉपिक्स हम्म. तुम्ही बनवा. हम्म. तुम्ही ओके. आतापर्यंत असं कधी केलं नव्हतं का? मी डायरेक्ट म्हणजे बुकच रीड करायचे, पुस्तक वाचायचे. आणि मला कसं म्हणजे वाचून असं होत नाही, पहिल्यापासूनच सवय की लिहून, जे एखादा टॉपिक असेल तर लिहून मी म्हणजे ते डायरेक्टली डोक्यात बसतं. नाही तर वाचून मी मग 1-2 तासांनी ते विसरणार, असं आहे माझं. तर मी लिहून लिहूनच करायचे, पण अशी यादी सेपरेट कधी केली नाही, पण आता करेन पुढे. येस. आता आता रिव्हिजन याच्यामध्ये मला सुरू करायचं आहे, तर मग तसंच ते करून मी हे करते. नक्कीच यादी करा, त्यानुसार मग रिव्हिजन करा. ओके. आतापर्यंत तुमची अभ्यास करायची पद्धत कशी होती, म्हणजे समजा टॉप टू डाऊन अप्रोच होता तुमचा, किंवा हम्म. पुस्तकं घ्यायची, पुस्तकांचं वाचन करायचं, मग प्रश्नांकडे जायचं, असा आपला हा. अप्रोच होता. हा. बरोबर. बरोबर. आता तुम्ही त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करा. अच्छा. रिव्हर्स पहिलं इंजिनिअरिंग म्हणजे क्वेश्चन काय? म्हणजे प्रश्न. येस. ओके. हम्म. आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं एकदम डिटेल्ड मायक्रो अनालिसिस करा. तुमचं स्वतःचं मायक्रो अनालिसिस असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला अच्छा. माहिती पाहिजे की भूगोल असेल, महाराष्ट्राच्या भूगोलावर नदी या घटकावर किती प्रश्न आलेले आहेत, किती नद्यांवर प्रश्न काय विचारले प्रश्न आहेत. हम्म. उपनद्या असतील तर आता मी आता आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगतो की कीवर्ड, हम्म. हम्म. कीवर्डवर लक्ष ठेवा. प्रत्येक घटकाचे, प्रत्येक विषयाचे काही कीवर्ड्स आहेत. ठीक हम्म. आहे. नद्या आणि उपनद्या अच्छा. हा एक कीवर्ड आहे हम्म. उदाहरणार्थ. मग आता मला तुम्ही असं सांगायचं की मागच्या 10 वर्षामध्ये उपनदी या टॉपिकवर किती प्रश्न विचारले गेले, हे तुम्ही रिसर्च करायचं. तुम्ही ह्या अच्छा. प्रश्नपत्रिकांमध्ये ह्या गोष्टी शोधायच्या की किती ओके. उपनद्यांवर प्रश्न विचारले आहेत. प्रश्न मग विचारलेले. हा. गोदावरीच्या सगळ्या उपनद्या, मग उजव्या घाटावरच्या उपनद्या, डाव्या घाटावरच्या उपनद्या, डाव्या घाटावरच्या. कोकणातल्या ज्या नद्या आहेत त्यांच्या उपनद्या कोणत्या कोणत्या, तापी नदीच्या उपनद्या, कृष्णा नदीच्या उपनद्या, कावेरी नदीच्या उपनद्या. तर मग उपनदी हा असा कन्सेप्ट आहे की त्याच्यावर प्रत्येक वेळेला प्रश्न येतो. तर येणारच. हो. तर उपनदी हा एक महत्वाचा कीवर्ड आहे. ठीक आहे. आता येस इकॉनॉमिक्समध्ये सर. म्हटलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास. हम्म. मग हम्म. शाश्वत विकासासंबंधी जर मागच्या 10 वर्षाचा पॅटर्न बघितला तर म्हणजे 2011-12 पासून तर 11 पासून. 17-18 पर्यंत दरवर्षी दोन हम्म. ते तीन प्रश्न. एक प्रश्न मिलेनियम डेव्हलपमेंट गोलवर, एक प्रश्न सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलवर, हे हमखास असायचे. तर शाश्वत विकास हा कीवर्ड आहे. मग शाश्वत विकासावर किती प्रश्न येऊन गेलेले आहेत हे तुम्ही काढणं खूप ते गरजेचं आहे. बघायचं. मग अशा हम्म. पद्धतीने कीवर्ड किंवा जे महत्वाचे शब्द आहेत हे आयडेंटिफाय करा हम्म. की ज्याच्यावर ओके. वारंवार प्रश्न विचारला जातोय. हम्म. मग त्या कीवर्डला अनुसरून तुम्ही अभ्यास करा. ओके सर. ठीक आहे. सो बाकी हम्म. तुम्ही जे काही उत्तरं दिलेले आहेत तुमच्या फॉर्ममध्ये, हे ठीक आहेत. म्हणजे ओव्हरऑल तुमचं सगळं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मायक्रो अनालिसिस मध्ये तुम्ही कमी पडत होतात, तर मायक्रो अनालिसिस तुम्ही आता इथून पुढे करणार आहात. हो. आता याच्यात तुम्ही म्हटलं की संकल्पना समजायला थोडंसं अडचण जाते आणि रिकॉल करायला थोडंसं अडचण जाते. हा. हा. तर याच्यामध्ये तुम्ही हे केलं पाहिजे की हेच आहे की तुम्ही जेवढं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन वाढवाल, जेवढा फोकस तुम्ही हम्म. वाढवाल तेवढं तुम्हाला लवकर समजेल. तर याच्यात काही हम्म. खूप मेजर असं चॅलेंज नाही आहे. ठीक आहे. नाही. तुम्हाला आणि फोकस कसा वाढेल की तुम्ही तुमच्या अभ्यासाची जागा, अभ्यासाचं वातावरण थोडंसं स्टेबल ठेवा, एक. कमीत कमी हम्म. डिस्ट्रॅक्शन्स ठेवा. आणि मी अगोदरच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि प्रत्येकाला मी तेच सांगतो की 10 ते 15 मिनटं आपल्याला लागतात कॉन्सन्ट्रेशन बिल्ड करायसाठी, फोकस बिल्ड करायसाठी. तर तुम्हाला ते
सुरुवातीला 10-15 मिनिटं रॅन्डम विचार येतील, इकडच्या तिकडच्या कल्पना डोक्यात येतील. पण सवयीने हम्म, तुम्हाला हम्म, काय करायचं आहे, तुम्हाला हळूहळू हळू फोकस करायचा आहे, फोकस वाढवायचा आहे. हळूहळू तुमचं कॉन्सन्ट्रेशन बिल्ड होईल. कॉन्सन्ट्रेशन बिल्ड होण्यासाठी प्राणायाम, ब्रिदिंग एक्सरसाइज, मेडिटेशन, एक हम्म, रोज किमान एक 20 मिनिटं तुम्ही केलं पाहिजे. हे ओके. तुमच्या रुटीनमध्ये ऍड करा. थोडंसं फिजिकल ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइज किंवा वॉर्मअप किंवा दोरीवरच्या उड्या किंवा वॉकिंग, एक 20 ते 30 मिनिटं तुम्ही हे तुमच्या रुटीनमध्ये ऍड करा. हे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही हेल्प करेल आणि तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या परफॉर्मन्समध्येही तुम्हाला हेल्प करेल. आता याच्यात तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारला होता की रोज तुम्ही किती MCQ सॉल्व्ह करता. तर तुम्ही खूप कमी आकडा हम्म, इथे सांगितलेला आहे. 10 ते 20च MCQ तुम्ही डेली सॉल्व्ह करता. तर डेली हम्म, तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही MCQ सोडवण्यासाठी किमान 1 तास द्या. अच्छा. एक आणि तास. सुरुवातीला किमान 50 ते 100 MCQ तुम्ही डेली बेसिसवर सॉल्व्ह करा. ओके. तुम्ही याच्या अगोदर अटेम्प्ट दिलेले आहेत, तुम्हाला 1 ते 2 मार्कांनी यश मिळालेलं नाही आहे, तर याचा अर्थ मी असं गृहीत धरतो की बेसिक तुमचा अभ्यासक्रम वाचून झालेला आहे. प्रत्येक विषयाला हम्म, तुम्हाला तुमचा सिलेबस, संकल्पना तुम्ही एक दोनदा सगळे वाचून गेलं, सगळं तुमच्या डोळ्याखालून गेलेलं आहे. मग आता बरोबर. त्याच गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही अभ्यासाची टेक्निक थोडीशी बदला. सुरुवातीच्या अच्छा. फेजमध्ये तुम्ही अभ्यास कसा केला असेल, जास्तीत जास्त वाचनावर आणि समजून घेण्यावर भर दिला. हा. बरोबर. म्हणजे आता ते पुस्तक संपवायचंय मला, म्हणजे हे पुस्तक संपवायचंय असंच होतं डोक्यात. बरोबर. एक दोन पण दोन वेळेस. हा. हां, पण आता तुमचा फेज बदललेला आहे. तुमचं ऑलरेडी सगळं हम्म. वाचून झालेलं आहे. तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत. तर आता तुम्ही बरोबर. जास्तीत जास्त फोकस क्वेश्चन सॉल्व्ह करण्यावर करा. अच्छा. कारण की ही परीक्षा कशाची आहे? ही अभ्यासाची परीक्षा आहे का? नाही. नाही. कोण किती तास अभ्यास करू शकतो, कोण किती उत्तम अभ्यास करू शकतो, याचा परीक्षा आहे का? नाहीये. ही हम्म, परीक्षा आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची. कमीत हम्म, कमी वेळामध्ये मॅक्सिमम क्वेश्चन्स कोण सॉल्व्ह करतं आणि कोण जास्तीत जास्त क्वेश्चन बरोबर सॉल्व्ह करतं, याची ही हम्म, परीक्षा आहे. यासाठी हम्म. तुमचं क्वेश्चन्सचं जे सॉल्विंग आहे ते वाढवा. हम्म, तुमच्या ओके. डेली शेड्यूलमध्ये 1 ते 2 तास तुम्ही फक्त क्वेश्चनसाठी द्या. अच्छा. सुरुवातीला 50 ते 100 क्वेश्चन डेली सॉल्व्ह करा आणि हळूहळू 150-200 क्वेश्चन्सवर तुम्ही जा. ओके. किंवा मॉक टेस्ट असतील, जर सॅम्पल पेपर्स असतील, हम्म, तर ते तुम्ही आणा आणि रोज एक टेस्ट अच्छा. सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. अच्छा. व्यवस्थित वेळ लावायचं, OMR शीट समोर ठेवायची आणि जसं आपण परीक्षा देतो तशी परीक्षा तिथे द्यायची आणि ती टेस्ट संपल्यानंतर तिचं अनालिसिस करायचं पूर्ण. आता अनालिसिस कसं करायचं ओके. की किती प्रश्न मी सोडवले, किती बरोबर आले, किती चुकले आणि माझा फायनल स्कोअर किती आहे, हम्म, असं पूर्ण अनालिसिस करून मग जे तुमचे प्रश्न चुकलेले आहेत, ज्या हम्म, प्रश्नांमध्ये तुमचं कन्फ्युजन होतं, त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे पुढे. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला जितकं जास्तीत जास्त MCQ तुम्ही सॉल्व्ह कराल, तितकं तुमच्या हम्म, अभ्यासामध्ये लूप होल्स कुठे कुठे आहेत हे हम्म. तुम्हाला आता कळतील. ठीक आहे. बरं. बरोबर. तुम्ही ही ठीक आहे. प्रोसेस जितकी डिले कराल, तितकं तुम्हाला ते हम्म, स्वतःच्या अभ्यासातले लूप होल्स नाही कळणार. हम्म. त्याच्यामुळे फक्त फक्त वाचन करत राहणे, पुस्तकं कव्हर करत राहणे, याच्याने तुम्हाला फायदा आता होणार नाही. हम्म. टार्गेट्स तुम्ही ठेवता आहात, चांगली गोष्ट आहे, पण आता इथून पुढे तुमच्या टार्गेट्समध्ये क्वेश्चन्सचा टार्गेट ठेवा. की मी आज 100 अच्छा. क्वेश्चन सॉल्व्ह केले, आज मी 150 क्वेश्चन सॉल्व्ह केले. रोज तुमची हम्म. ॲक्युरसी किती वाढते आहे हे बघा. ओके. ॲक्युरसीवर एक व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे, तुम्ही जर बघितला असेल तर. तर बघितलंय. तुमची प्रश्नांची ॲक्युरसी वाढली पाहिजे. तर ॲक्युरसी कमी असल्यानंतर काय होतं हे तुम्हाला कळलेलं असेल आत्तापर्यंत कदाचित. हो. तर बरोबर. तुम्ही जेवढे जास्त प्रश्न सोडवाल पण तुमचा ॲक्युरसी कमी असेल तर तुमचा पत्ता कुठेच लागणार नाही. हम्म.
60 ते 65च्या रेंजमध्ये अॅक्युरसी असेल तर तुम्हाला 100 प्रश्न सोडवल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. बरोबर. त्याच्यामुळे जेवढे जास्त अॅक्युरसी असेल तेवढं तुम्ही कमीत कमी प्रश्न सोडून तुम्ही पास होऊ शकता. हम्म, हम्म. कारण की आपण निगेटिव्ह मार्किंगचं पण बघायचं. तर की जेवढे जास्त प्रश्न तुमचे चुकतील तेवढं तुमचं नुकसान होणार, तुमचा एक एक मार्क कमी होणार आहे. बरोबर. आपल्याला एक एक मार्क कमवायचा आहे, एक एक मार्क जोडायचा आहे. पण निगेटिव्ह मार्किंगमध्ये जे नुकसान होत आहे त्याच्यामुळे आपला एक एक मार्क कमी 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 होत चाललेला, ती जी गळती आहे मार्कांची ती आपल्याला थांबवायची कुठतरी. बरोबर. त्यासाठी डेली एमसीक्यू प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. ठीक ठीक आहे, आहे. सर स्टार्ट करेन मी. हो. येस. मग आता तुम्ही काय करा, तुम्हाला अ, ज्या गोष्टी मी आता सांगितलेल्या आहेत ह्या हा. तुम्ही नोट डाऊन केल्या असतील. याचं व्यवस्थित आज तुम्ही अनालिसिस करा. उद्यापासून हो. ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करा आणि एक हम्म. आठवड्यानंतर मला सांगा की तुमचा काय अनुभव आहे. अच्छा. व्हॉट्सॲपवर तुम्ही मला चालेल. मेसेज करा की तुमचा ठीक अनुभव आहे सर. काय आहे, तुम्हाला कुठे चॅलेंजेस येत आहेत. हम्म. ठीक आहे. तुम्हाला काय कमी पडतं आहे किंवा कुठे तुमचं अडतं आहे. तर हे मला तुम्ही व्हॉट्सॲपला सांगा. मी एका आठवड्यानंतर तुम्हाला पुन्हा ज्या काही गोष्टींची गरज असेल त्या गोष्टी तुम्हाला ॲडिशनली सांगेन. चालेल सर. आणि मला एक प्रश्न विचारायचा होता. आता येस, येस. माझ्याकडे प्रश्नसंच आहे, म्हणजे क्वेश्चन सॉल्व्हिंग साठी. तर आता दुसरे कोणते आणू बाजारातून का, म्हणजे काय करू? म्हणजे आता एमसीक्यूज आहेत सोडवायचे, जे आहेत माझ्याकडे ते सोडून झालेले. आता थोडेसे म्हणजे एक 40-50 क्वेश्चन असतील त्या बुकमध्ये. आता दुसरे आणायचे तर कोणते आणू? आणि ते प्रश्नसंच पण तुम्ही म्हटलात, तर ते कुठून परचेस करायचे, काय म्हणजे कुठं भेटतील? आता बाजारामध्ये बऱ्याचशा टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. हम्म, हम्म. तर ते टेस्ट सिरीज तुम्ही अवेलेबल करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही अच्छा. ज्या शहरात राहता, तुम्ही पुण्यात राहता का? पुण्यातच राहते सर. पुण्यातच राहतात तर सदाशिव पेठेमध्ये हो. काही झेरॉक्स सेंटर्स आहेत, तुम्हाला ते माहिती असतील. किंवा हा, काही हा. शॉप्स आहेत, तिथे तुम्हाला हं. बऱ्याच क्लासेसचे तुम्हाला क्वेश्चन पेपर्स अवेलेबल होऊन जातील, टेस्ट सिरीज अवेलेबल होऊन जातील. अच्छा. तर अच्छा. त्या तुम्ही परचेस करा. किंवा सरळ सरळ ओके. आजकाल टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन जरी केला, एक दोन तीन टेस्ट सिरीज जर तुम्ही जॉईन केलं तर प्रत्येक टेस्ट हम्म, हम्म, सिरीजमध्ये तुम्हाला टॉपिक वाईज क्वेश्चन्स पण मिळतील आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट पण मिळतील. अच्छा. तर त्या टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा ओके. आणि तिथून तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न घ्या. अच्छा. तुमच्याकडे प्रश्नसंच असतील ते तुम्ही पहिले सॉल्व करा. जे प्रश्न सॉल्व झालेले नाही आहेत ते तुम्ही सॉल्व करा. नवीन प्रश्नसंच हम्म. घेण्याच्या भानगडीत नका पडू. अच्छा. जास्तीत जास्त टेस्ट सोडवणं खूप गरजेचं आहे. टेस्ट. ओके, ओके. तर त्यामुळे जास्तीत जास्त टेस्ट तुम्ही बघा मार्केटमधून, त्या सॉल्व करा. अच्छा. ओके कुठलाही सर. टॉपिक वाचून झाला तर त्याच्यावरचे पहिले टॉपिक वाईज क्वेश्चन सॉल्व करा. हम्म. मग तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह संपूर्ण सिलेबसवरचे प्रश्न सॉल्व करा नंतर. अच्छा. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पण आता उरलेल्या वेळामध्ये म्हणजे राज्यसेवेला आता जे काही 50-55 दिवस बाकी आहेत आणि कंबाईनसाठी जे हम्म. तीन 3 महिने बाकी आहेत, 3 ते 4 महिने, हम्म. त्याच्यामध्ये टेस्ट हम्म. सिरीज जास्तीत जास्त सॉल्व करा. जेवढे जास्तीत जास्त टेस्ट अच्छा. सिरीजचे प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील तेवढं तुम्ही सॉल्व सॉल्व करणार. प्रयत्न करा. हम्म. आता हम्म. कालचा जो विद्यार्थी होता मेंटरशिप बॅचमधला, त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे की तो 30 पेपर सॉल्व करणार आहे अच्छा. महिन्याभरामध्ये. सो रोज एक अच्छा. टेस्ट सिरीज सॉल्व करायचं त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे. असं तुम्ही पण अच्छा. टार्गेट ठेवा. ओके. जेवढ्या जास्तीत जास्त टेस्ट, 30 टेस्ट म्हणजे काय, 3,000 प्रश्न होतात. 3000 प्रश्न होते. हो. बरोबर. आणि 30 टेस्ट हम्म. मध्ये तुम्हाला ऍक्च्युअली कळेल की तुमचं हम्म. स्ट्रेंथ काय आहे. टॉपिक वाईज पहिले क्वेश्चन सॉल्व करा आणि मग ओके. तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टला सॉल्व करा. जेणेकरून ठीक आहे तुम्हाला सर. तुमच्या स्ट्रेंथ काय आहे ते कळतील, विकनेस तुम्हाला कळेल, तुमचे चॅलेंजिंग टॉपिक्स कळतील. ओके. रोजचं ॲनालिसिस झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल की तुमचे चॅलेंजिंग एरियाज कोणते आहेत. हम्म. तुम्हाला अभ्यास करून सुद्धा काही प्रश्न तुमचे चुकणार आहेत. तर याचा अर्थ हम्म. काय की ते तुमचे टॉपिक्स कच्चे राहिलेले आहेत. तुम्हाला हम्म. तुम्हाला सोडवताना असं वाटलं होतं की याचा माझा अभ्यास झालेला आहे, मला उत्तर येतं, परंतु हम्म. कन्फ्युजनमुळे तुमचे उत्तर चुकणार आहेत. हम्म. तर हे एरियाज असे आहेत की ज्याच्यावर तुम्ही व्यवस्थित त्याची रिव्हिजन केली, व्यवस्थित समजून घेतलं, तर तुम्ही कमीत कमी वेळामध्ये त्यांच्यावर तुमची पकड निर्माण करू शकता. ओके. आणि सिली मिस्टेक्स अवॉइड करून
जे मार्कांचं होणार नुकसान आहे ते तुम्ही वाचवू शकता. बरोबर. मग अशा पद्धतीने तुम्ही एक टार्गेट ठेवा. मला ते पाठवा की मी इतक्या टेस्ट सोडवण्याचं टार्गेट मी ठेवणार आहे. हम्म. तुमचा डेली शेड्यूल तुम्ही मला पाठवा. अभ्यासामध्ये तुम्ही आता 6 ते 8, 4 ते 6 तास तुम्ही अभ्यास करताय. एक 4 ते 6 टेंटेटिव्ह कर. टेंटेटिव्ह एक 8 तासाचं नियोजन करून मला पाठवा की एवढं मी 1 ते 1.5 तास वाढवते आहे आणि असा असा अभ्यास मी हम्म. आता इथून पुढे करणार आहे, ते तुम्ही मला एक पाठवा. आणि एक ओके सर. आठवड्यानंतर तुम्ही तुमचा अनुभव, तुमचे चॅलेंजेस माझ्याशी शेअर करा. मग मी तुम्हाला त्याच्यानंतर गाईड करेन. ओके सर. आणि चालेल मग सर. आणि मग अशीच एक मीटिंग आपण तुमची राज्यसेवा एक्झाम झाल्यानंतर घेऊ. त्याच्यामध्ये मग तुम्हाला चालेल सर. तुमचं जी येणारी कंबाईन परीक्षा आहे त्याच्यामध्ये मग मी गाईड करेन. ठीक आहे सर. ठीक आहे. मग आता ओके. त्याच्यानंतर आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला आणखीन जे काही शंका प्रश्न असतील ते तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारत राहा. मी तसं तसं तुम्हाला गाईड करत राहील. 8 दिवसानंतर मला तुम्हाला परत म्हणजे भेटायचंय तर झूम मिटिंगच होईल का नाही, नाही, नाही. व्हॉट्सअप वरती? व्हॉट्सअपवर तुम्ही मला तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. तुमचे जे ओके. काही शंका प्रश्न असतील, तुमचे चॅलेंजेस असतील, तर तुम्ही मला टाका व्हॉट्सअपवर. मी ऑडिओ क्लिपच्या ठीक आहे सर. माध्यमातून किंवा कॉलवर तुम्हाला सगळं समजून सांगेल पुढचं. ठीक आहे सर. ओके सर. आणि मग तुमचं कंबाईनच्या वेळेस राज्यसेवा झाल्यानंतर मग तुम्हाला कंबाईनसाठी वेगळं नियोजन मी बनवून देईल. मग तेव्हा तुम्हाला झूम मीटिंगवर मी सांगेल. ठीक आहे सर. ठीक आहे. चालेल. चालेल. आता ही हो. मीटिंग झाल्यानंतर फक्त तुम्ही तुमचं ॲनालिसिस करा आणि त्याच्यासोबत तुमचा जो काय अनुभव आहे, या सेशनमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं, तुमचा काय अनुभव होता, एक फीडबॅकचा मेसेज मला व्हॉट्सॲपवर पाठवा. ठीक आहे सर. ओके. ओके. चालेल, चालेल. ओके. ओके. भेटूयात. यूपीएससी राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅच मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ऍप वरील कोर्सेसवर 80% भरघोस सवलत. आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे.